श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण हा फक्त एक पुस्तक वाचण्याचा कार्यक्रम नाही. हा अनुभव आहे मन शांत होण्याचा, घरात गुरुकृपा ओतप्रोत वाहण्याचा आणि स्वतःच्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा. पण मंडळी, एवढं सगळं होण्यासाठी नियम पाळणं अत्यावश्यक असतं. आणि नियम म्हणजे काही फार मोठं नाही. घरात शांतता, मनात श्रद्धा आणि जेवणात थोडंसं शुद्धपण. मंडळी, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम, काय खायचं, काय खायचं नाही, जेवणाची पद्धत आणि तो एक खास पदार्थ जो खाल्ल्याशिवाय पारायण पूर्ण होतच नाही. मंडळी, गुरुचरित्र हे पुस्तक म्हणजे जणू गुरूंनी स्वतः सांगितलेलं अनुभवसार होतं. त्यामध्ये भक्त आणि गुरु यांच्यातील नात्यांचं इतकं सुंदर चित्रण आहे की ते वाचताना आपलं मन आपोआप पवित्र होतं. पण मन पवित्र व्हावं यासाठी आपण देखील आपली जीवनशैली थोडी शुद्ध ठेवली तर पारायणाचा परिणाम 100% मिळतो. मंडळी, नियम पाळायचे का? पारायणाचे वातावरण पवित्र राहावे म्हणून, मनावर शिस्त राहावी म्हणून, गुरुकृपा सहज प्राप्त व्हावी म्हणून, पारायणात ऊर्जा म्हणजेच उत्कट भक्ती टिकून राहावी म्हणून. मंडळी, आता आपण बघूया पारायणात काय खावे, जे पदार्थ गुरुचरित्रातही सुचवलेले आहेत. सत्वयुक्त, हलके, पचायला सोपे पदार्थ खावे. त्यामध्ये साधा भात, तूप थोडंसं अत्यंत सात्विक असतं, मुगाची आमटी किंवा मग मूगडाळ, कोथिंबीर किंवा मग नारळाची साधी चटणी. भाजीमध्ये बीट, दोडकं, दुधी, भोपळा, लौकी, कारले, पावटा या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. मोड आलेली कडधान्य कमी मीठ टाकून, पोळी पण तूप न लावता, खिचडी. उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ. जर तुम्हाला हे पदार्थ आवडत असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी, भगर हे पण खाऊ शकता. मंडळी, आता आपण बघूया पारायणात काय खाऊ नये, हे टाळणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये तामसिक आणि राजसिक पदार्थ टाळावेत. म्हणजेच अंडी, मांसाहार, फास्ट फूड, खूप तिखट आणि मसालेदार पदार्थ, चायनीज, बटाटा वांगे काही ठिकाणी टाळतात म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. लसूण, कांदा, कोल्ड्रिंक्स, बिस्किटे, केक्स, पॅकेट्स हे सगळं पदार्थ पारायण करताना खाऊ नये. जास्त तेलकट, तळलेले पदार्थ टाळावे, कारण पारायणात शरीरावर भार नको. नकारात्मक ऊर्जा वाढवणारे पदार्थ म्हणजेच मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट हे सगळे पदार्थ पारायण करताना टाळावे, कारण पारायण हा तपास आहे. शरीर हलकं आणि मन निर्मळ हवं. मंडळी, तो एक आता खास पदार्थ जो खावाच लागतो, अन्यथा पारायण पूर्ण होत नाही. हे खूप थोड्यांना माहिती असलेलं गुपित आहे. मंडळी, तो पदार्थ म्हणजे सात्विक तुपात केलेला श्रीखंड किंवा मग गुळपोळी किंवा मग गुळ तूप. हो, हेच. कारण गुळ हा गुरूचा प्रतीक, तो शरीरातील दोष शांत करतो. तूप हा अग्निशुद्धीचा प्रतीक, मन स्वच्छ एकाग्र करून वचनसिद्धता वाढवतो. त्यामुळे ज्या दिवशी पारायण पूर्ण होतं त्या दिवशी गुरूंना गोड नैवेद्य म्हणजेच गुळतूप, श्रीखंड किंवा मग गोड पोळी दाखवणं अत्यावश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हालाही हे खायचं आहे. मंडळी, हा नैवेद्य नाही दाखवला तर पारायण पूर्ण झालं असं मानलं जात नाही आणि ते जर तुम्ही खाल्लं नाही तर पारायण पूर्ण झालं असंही मानलं जात नाही. म्हणूनच ज्या दिवशी पारायण तुमचं पूर्ण होतं त्या दिवशी गुळतूप किंवा मग श्रीखंड किंवा मग गोडपोळी हे करून तुम्ही नैवेद्य दाखवून हे स्वतः खाऊ शकता. मंडळी, आता आपण बघूया जेवणाचे नियम. हे 3 नियम पाळलं तर पारायण 100% फळ देईल. मनात शांतता ठेवून जेवणे. जेवत असताना टीव्ही, मोबाईल, वाद, गोंधळ नको. खाणं म्हणजे प्रार्थना, म्हणून जेवण करत असताना मन शांत ठेवणे अत्यावश्यक आहे. अन्न नक्की तयार करताना, वाढताना मंत्रस्मरण करणे. तुम्ही जेवण बनवत असाल, किचनमध्ये असाल, तेव्हा श्री गुरुदेव दत्त
वाढताना किंवा मग जेवणाच्या आधी श्री गुरुदेव दत्त हा नाममंत्र जप करणं अत्यावश्यक आहे. राग, चीड, मनस्ताप घेऊन अन्न बनवू नका. अन्नात नकारात्मकता गेली की पारायणाची शक्ती कमी होते. अगदी साधं असलं तरी प्रेमाने बनवा. पारायणाच्या दिवसामध्ये आपली जीवनशैली कशी असावी? मंडळी, कितीही काम असलं तरी काही गोष्टी आपण सहज पाळू शकतो. शक्य तितक्या लवकर उठणे. 5, 6 किंवा 7 वाजता उठल्यावर हात जोडून दत्तगुरूंना नमस्कार आणि त्यानंतर जय गुरुदेव दत्त हा मंत्रजाप करणे. स्नान केल्यानंतरच पारायण वाचणे. शरीर शुद्ध असेल तर मनही शांत होतं. पण मंडळी, तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही पारायण संध्याकाळी पण वाचू शकता. घरात सौम्य वातावरण ठेवणे. रोजच्या भांडणं, चिडचिड टाळा. पारायणात ऊर्जा खूप संवेदनशील असते. म्हणून पारायणाच्या दिवसात रोजचे भांडणं, चिडचिड टाळणे अत्यावश्यक आहे. जितकं जमेल तितकं सत्य बोलणे. दुसऱ्यांची निंदा करणे टाळा. याचा प्रभाव थेट पारायणावर पडतो. एका दिवसात पारायण न वाचल्यास दुसऱ्या दिवशी दुप्पट वाचून भरपाई करा. हे गुरुचरित्राचे विशेष सूचन आहे. शिस्तीपेक्षा भावना महत्त्वाची. मंडळी, पारायण वाचताना पाळायचे आचार विचार. बसून वाचा. आडवे उभे राहून पारायण वाचू नका, कारण शास्त्र वाचनाला आदर हवा. पुस्तक जमिनीवर न ठेवणे. फुलांची छोटी रांगोळी, कापड, स्वच्छ पाट काहीतरी ठेवा. त्याच्यावर पारायणाचं पुस्तक ठेवा. वाचन हळू आणि स्पष्ट करणे. मनाने आणि प्रेमाने पारायण वाचणे. शक्य असेल तर रोज एक दिवा लाव. मंडळी, आता आपण बघूया पारायणात अनुभव कसा येतो. बऱ्याच महिलांनी पारायणाचा अनुभव हा अचानकपणे येतो, शांतपणे येतो आणि जेव्हा येतो तेव्हा मन थरथरतं असं सांगितलंय. अनुभव कशात दिसतात? मन हलकं होणार, न सुटणारी कामं अचानक सुटणे, घरात शांतता वाढणे, राग कमी होणे, मनात स्थैर्य, एखादी प्रार्थना लगेच पूर्ण होणे, स्वप्नात दत्तगुरूंच्या चिन्हाचा स्पर्श. ही सर्व पारायणाची छोटी छोटी गुरुचिन्ह आहेत. मंडळी, पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन कसं करायचं? उद्यापन म्हणजे काय? शेवटचा दिवस म्हणजेच कृतज्ञतेचा दिवस. उद्यापनात करायचे खीर किंवा गोड नैवेद्य, दिवा, फुलं, गुरुदेव दत्तांना हळद, कुंकू, अक्षता, गंध लावून फुलं अर्पण करणे, गुरुचरित्राला नमस्कार करणे. मंडळी, आता आपण बघूया पारायणाचे 3 मुख्य नियम. हे 3 नियम पाळले की पारायण 100% पूर्ण होते. रोज अध्याय वाचणे. जमले नाही तर दुसऱ्या दिवशी भरून काढणे. सात्विक जेवण. काहीही मोठे नियम नाही, साधेपणा महत्त्वाचा. पारायण पूर्ण झाल्यावर गोड नैवेद्य आणि दत्त नामस्मरण हे 3 पाळले की पारायण पूर्ण आणि गुरुकृपा निश्चित. मंडळी, गुरुचरित्र पारायण हे जणू आपण गुरूंच्या पायाशी बसून 7 दिवस त्यांची कथा, त्यांचे अनुभव ऐकतोय असं वाटतं. मंडळी, हे पारायण म्हणजे पुस्तकातलं नव्हे तर ते अनुभवातलं आहे, जगलेल्या आयुष्यातलं आहे. जर हे नियम मनापासून पाळलेत ना, तर मी खात्रीने सांगते की आयुष्यात कधीच दत्तगुरू तुमची साथ सोडणार नाहीत. जय गुरुदेव दत्त.